मारी क्युरीचं नाव तर ऐकलंच असेल ना? मारी क्युरीचं एका व्यक्तीसोबत नातं होतं. तो बहुतेक त्यांच्याच एखाद्या सहकार्याचा शिष्य असावा. त्या नात्याला लोकांनी व्यभिचार, एडल्ट्री म्हटलं. मग त्यानंतर 2दा नोबेल पारितोषिक मिळालं होतं त्यांना आणि कुठेतरी त्यांचा सार्वजनिक सत्कार होणार होता. तेव्हा काही लोकांनी विरोध केला की तुमचं तर एका परक्या पुरुषाशी गैरवाजवी नातं आहे, तुम्ही राजाशी हात मिळवू नका. राजा का एका व्यभिचारिणीशी हात मिळवणार का? तुम्ही तर पतिता आहात. पतिता नव्हत्या, त्या वैज्ञानिक होत्या. त्या म्हणाल्या, मी जाईनही, हातही मिळवीन आणि माझा सत्कार होतोय तो स्वीकारही करीन. मी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर माझं काम बघा. माझ्या खासगी आयुष्यात डोकावण्याची गरज नाहीये. 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल प्राइज मिळालंय. ही खरी आहे मी. आता हे सगळं ऐकून कंटाळवाणं वाटतंय का? मग तुम्हाला माहिती का नाही आहे याबद्दल? भारतीय वैज्ञानिकांच्या गोष्टी तुम्हाला का सांगितल्या जात नाहीत? त्यांच्याविषयी जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकं ऋषीमुनींबद्दल जाणून घेणं. जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलात तर अंधश्रद्धेपासून वाचाल, फसव्या धर्मगुरूंपासून वाचाल आणि मग तुमच्यासाठी सर्व प्रकारच्या मुक्तीचे मार्ग खुले होतील.